इचलकरंजी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत नगरसेविका पद्माताई गणेश सावरतकर यांनी सभागृहात ठाम भूमिका घेतली। मूलभूत गरज असलेल्या पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी उचललेला आवाज कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहे। शहराच्या विकासासाठी रस्ते, गटारी, पायाभूत सुविधा महत्त्वाच्या असल्या तरी प्रथम नागरिकांना स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी मिळणे ही प्राथमिक गरज आहे। त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवताना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला सर्वात अग्रक्रम द्यावा अशी मागणी सावरतकर यांनी केली आहे। शहरातील अनेक भागात पाणी पुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून महिलांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे। दरम्यान नदीच्या पाण्यामुळे होणारे प्रदूषण आणि त्यातून नागरिकांना होणारा त्रासही गंभीर बनत चालला आहे। अशा परिस्थितीत नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणी मिळावे यासाठी शुद्ध पाणी पुरवठा योजना प्रभावीपणे राबविणे ही काळाची गरज असल्याचे सावरतकर यांनी अधोरेखित केले। विशेष म्हणजे सभागृहात महिलांच्या अडचणींना वाचा फोडत त्यांनी मांडलेली भूमिका लक्षवेधी ठरली। महिलांच्या दैनंदिन जीवनात पाण्याचा प्रश्न किती महत्त्वाचा आहे याची जाणीव करून देत त्यांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली। सभागृहात जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या वेदनेसाठी ठामपणे उभी राहते तेव्हा लोकशाहीचा खरा अर्थ साकार होतो अशी भावना या निमित्ताने अनेकांनी व्यक्त केली। शहरातील पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। मी स्वागतच करते, परंतु मला असं वाटते की 3-4 दिवस महिला त्याचा कार्यक्रम घेऊन मान सन्मान दिला म्हणून महिला अजून असं साजरं झालं नाही। आपली इचलकरंजी एक वस्त्रनगरी आहे, ओळखली म्हणून जाते। इचलकरंजीत कित्येक महिला ह्या गारमेंट व्यवसायामध्ये काम करतात, नोकरी व्यवसाय करतात। त्यांचे जर नियोजन करून गोरगरीब महिलांना काहीतरी फायदा असा करा व माझा प्रभाग हा अत्यंत दाटीवटीचा गोरगरिबाचा कामगार वस्तीचा एक भाग आहे। तो कचरा पाण्याचा अत्यंत म्हणजे ह्याचा जिव्हाळ्याचा गारमेंट मध्ये वस्त्र उद्योग निगडीत व्यवसायामध्ये नोकरीत असा मुळात हा नदीच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा हा एक गंभीर प्रश्न आहे। पाण्याचा तो सोडवावा असं मला वाटते। आणि अध्यक्ष महोदय, तुम्हाला खरोखर एक महिलांना न्याय द्यायचा असेल तर लवकर पाणी प्रश्न सोडून करावा। महिला जो आहे ना म्हणजे थोडे सूचना घेतल्या पण ते आता ते सगळं करू नका। महिलांनाच म्हणजे तुम्ही एकदा जाताना कृष्णानगर दांडेमाळ या परिसरात भेट द्या आणि खरोखर म्हणजे पाण्याचा किती गंभीर प्रश्न आहे तो जाणून घ्या। पुढच्या सभेला तयारी करून